अनन्वय अलंकार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यतिरिक अलंकार बघितलेला आहे. त्याच्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते. तर अनन्वय अलंकारामध्ये उपमेय कशासोबतच वर्णन होत नाही. उपमेय हे उपमेय म्हणजे उपमेय हे उपमेयच असते, उपमायासारखं दुसरं काहीच नसते, त्याला दुसरं कशाचीच उपमा दिली जात नाही, तिथे अनन्वय अलंकार होतो. म्हणजे एखादी वस्तू तीच आहे, तिच्यासारखं दुसरं असूच शकत नाही असं वर्णन जिथे असते तिथे अनन्वय अलंकार होतो. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आता याचं एक उदाहरण बघा. कवी मोरोपंत अर्जुनाचं वर्णन करताना म्हणतात की झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. अर्जुनाबद्दल त्यांना असं सांगायचं आहे की पुष्कळ झाले असतील, होतीलही, परंतु त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही, त्यांच्यासारखे तेच आहेत. म्हणून हे उदाहरण अनन्वय अलंकाराचं आहे. आता दुसरे एक बघा. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. जगामध्ये ताजमहलासारखं दुसरी कोणतीही वास्तू नाही, फक्त ताजमहल हे ताजमहलासारखंच आहे. म्हणजे ताजमहल हे उपमेय आहे आणि उपमेयाला दुसरं कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणून ताजमहल हे अनन्वय अलंकाराचे एक उदाहरण होते. तुमच्या लक्षात येत आहे का? अनन्वय अलंकार म्हणजे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसते. उपमेय हे उपमानासारखंच असते. उपमेय हे उपमानच असते, म्हणजे उपमानासारखंच असते, त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा दिली जात नाही, तिथे अनन्वय अलंकार होतो. याच्यासाठी आणखी एक सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आईचं. आई सारखी मायाळू आईच. आई सारखी मायाळू आईच. आईच्या प्रेमासारखं दुसरं कोणाचंच प्रेम नसते, किंवा आई जसं प्रेम करते तसं दुसरं काहीच नसते. आईसारखी ही फक्त आईच असते. आईची तुलना आपण कोणासोबत करू शकत नाही किंवा ती होतच नाही. म्हणून हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. दुसरे बघा. या दानाशी या दानाहुने अन्य नसे उपमान. या दानाशी या दानाहुने अन्य नसे उपमान. म्हणजे ते दानासारखंच आहे, त्याला दुसरी कशाचीच उपमा आपण देऊ शकत नाही, इथे अनन्वय अलंकार होतो. याच्या तुम्हाला प्रत्येक अलंकारामधला फरक लक्षात घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजणं फार महत्वाचं असते. जसं की उपमामध्ये उपमेय हे उपमानासारखे आहे असं वाटते, किंवा उत्प्रेक्षामध्ये उपमेय हे जणू म्हणजे उपमानासारखंच आहे, जवळजवळ सारखंच असं वाटत असते. तर रूपकमध्ये उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत असं वर्णन असते. व्यतिरेकमध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. तर अनन्वयमध्ये उपमेयाला कशाचीही उपमा आपण देऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना करून आपण वर्णन करीत होतो आतापर्यंत, म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूसोबत त्याचं वर्णन करत होतो, परंतु अनन्वयमध्ये असं आहे की याच्यामध्ये म्हणजे एखादी वस्तू गुणाच्या बाबतीत किंवा तिचं दुसऱ्या कशाशी सोबतही आपण वर्णन करू शकत नाही किंवा तिची आपण तुलना करू शकत नाही. जिथे तुलनाच करता येत नाही तिथे अनन्वय अलंकार होतो.